क्षणभर महत्त्वाच्या बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊयात। मुंबईच्या घाटकोपरमध्ये वादळी वाऱ्यामुळे मोठं होर्डिंग कोसळलं। दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू, 88 जण जखमी, 44 जणांवर उपचार सुरू, बचाव कार्य सुरूच। होर्डिंग लावणाऱ्या कंपनीविरोधात आणि भावेश भिंडेंसह इतरांवर गुन्हा दाखल। पंतनगर पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल। इगो मीडियाचा संचालक भावेश भिंडे फरार, मोबाईलही बंद। मुंबई पोलीस भावेश भिंडेंच्या मुलुंडमधल्या घरी धडकले। भावेश भिंडे घरी नसल्याची मुंबई पोलिसांची माहिती। भावेश भिंडेनं 2009 साली विधानसभा निवडणूक लढवल्याची माहिती। भावेश भिंडेने सरदार तारासिंह यांच्या विरोधात निवडणूक लढली होती। तत्कालीन रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालिद यांनी होर्डिंग लावण्याची परवानगी दिली होती। रेल्वे पोलिसांचं स्पष्टीकरण, 10 वर्ष होर्डिंग लावण्याची परवानगी देण्यात आल्याची माहिती। घाटकोपरमधील घटना ही मानवनिर्मित घटना। काल व्हीव्हीआयपीच्या ताफ्यामुळे रेस्क्यू ऑपरेशन करण्यास उशीर, परिणामी 4 ते 5 लोकांचा मृत्यू। वडेट्टीवारांचा शिंदे फडणवीसांवर हल्लाबोल। भावेश भिंडेचा ठाकरेगडाशी काही संबंध नाही, लोकांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई व्हावी। होर्डिंगला परवानगी कुणी दिली, सर्वांची नावं बाहेर काढणार, ठाकरेगडाचे नेते अनिल परब यांची मागणी। भावेश भिंडेंचा ठाकरे आणि अरविंद सावंतसोबतचा फोटो भाजपकडून ट्विट। भावेश भिंडे घाटकोपरमधील दुर्घटना झालेल्या होर्डिंगचे मालक, टक्केवारी घेऊन ठाकरेंकडून परवानगी, भाजप सोशल मीडिया सेलचा आरोप। नितेश राणेंना पेड आरोप करण्यासाठी भाजपनं ठेवलंय, ते सत्तेसाठी घातपातही घडवू शकतात, अनिल परबांचे भाजपावर आरोप। केंद्रात सत्ता बदल होणार, इंडिया आघाडीला 240 ते 260 जागा मिळतील, तर राज्यातही महाविकास आघाडीला 32 ते 35 जागा मिळण्याचा पृथ्वीराज चव्हाणांचा दावा। देशात काँग्रेस 240 जागा लढवत आहे, त्यांचा पंतप्रधान कसा होणार, काँग्रेस पदाधिकाऱ्यांना दिवसा स्वप्न पडू लागली। पृथ्वीराज चव्हाणांच्या दाव्यावर बावनकुळेंचा टोला। पृथ्वीराज चव्हाणांनी आपल्या जिल्ह्यातील खासदार निवडून येणार का याचं उत्तर द्यावं, त्यांनी दिल्लीच्या गप्पा मारू नयेत, पृथ्वीराज चव्हाणांनी केलेल्या वक्तव्याला प्रवीण दरेकरांचं उत्तर। 2014 आणि 19चे सर्व रेकॉर्ड यावेळी मोडतील, राज्यातील आमचं 45 जागा जिंकण्याचं मिशन यशस्वी होणार, मुख्यमंत्री शिंदेंचा विश्वास। भाजपला देशात 200च्या वर जागा मिळणार नाहीत, भाजपच्या मित्रपक्षांना 30 ते 32 जागा मिळतील, राऊतांचं वक्तव्य। भाजपला 13 ते 14 जागा, तर शिंदे गटाला 3 जागा मिळण्याचा अंदाज। अजित पवार गटाला लोकसभेत एकही जागा मिळणार नाही, रोहित पवारांनी व्यक्त केला अंदाज। महाराष्ट्रात महाविकास आघाडी 30 ते 35 जागा जिंकेल, एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत जयंत पाटलांकडून विश्वास व्यक्त। मनोज जरांगे 4 जूनला पुन्हा उपोषणाला बसणार, मराठा आरक्षणासाठी पुन्हा उपोषण सुरू करणार। नवी मुंबईत नरेश म्हस्केंच्या प्रचार रॅलीमध्ये दरम्यान मनसेचं कार्यालय बंद, मनसेचा एकही पदाधिकारी कार्यकर्ता रॅलीत सहभागी नाही। नवी मुंबईत नरेश म्हस्केंच्या प्रचारार्थ रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। विशाल पाटील की संजय काका पाटील सांगलीत खासदार कोण होणार, रमेश जाधव आणि गौस मुलानींमध्ये पैज, युनिकॉर्न आणि बुलेट गाडीच्या पैजेची सांगलीत जोरदार चर्चा। मतदारांना 500 रुपये घेऊन मतांची खरेदी केली जाते, अमोल कोल्हेंकडून पैसे वाटतानाचा व्हिडिओ ट्विट करत आरोप। मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे बोगस मतदान झाल्याची बजरंग सोनावणेंची तक्रार। बीडमधील काही मतदान केंद्रांवर फेर मतदान घ्या, सोनावणेंची मागणी। ठाकरेगडाच्या मिरवणुकीत पाकिस्तानचा झेंडा, आता FPFI सिमी अल कायदाचे लोक मातोश्रीत बिर्याणी घेऊन जातील, नितेश राणेंचा ट्विट करत ठाकरे गटावर आरोप। नरेंद्र मोदींनी वाराणसीतून लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरलाय, सलग तिसऱ्यांदा मोदी वाराणसीमधून लोकसभेच्या रिंगणात। निवडणुकीच्या 7व्या टप्प्यात 1 जूनला मतदान होणार। पंतप्रधान मोदींकडून उमेदवारी दाखल करण्यापूर्वी काशी कोतवाल बाबा काल भैरव मंदिरामध्ये पूजा। दशाश्वघाटावर देखील गंगापूजन केलंय, योगी आदित्यनाथ देखील उपस्थित होते। सुनेत्रा पवारांनी महाबळेश्वरमध्ये श्री महाबळेश्वर मंदिरात केलाय अभिषेक, पार्थ पवार यांची देखील उपस्थिती। धुळे लोकसभा मतदारसंघातील अत्यावश्यक सेवेमधील कर्मचाऱ्यांच्या टपाली मतदानास सुरुवात। 14 मे ते 16 मे दरम्यान सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत टपाली मतदान होणार। सिंधुदुर्गच्या सातेरी मंदिरामध्ये हापूस आंब्यांची सजावट, 3 दिवस सातेरी वर्धापन सोहळा चालणार। इंदापुरात नृसिंह जयंती नवरात्रोत्सवाला सुरुवात, मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई। 21 मे रोजी नृसिंह जन्मोत्सव होणार साजरा। महाबळेश्वर आणि पाचगणीमधील वाहतूक कोंडीमुळे पर्यटक त्रस्त, कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी।
कोल्हापूरच्या पंचगंगा नदी प्रदूषणामध्ये दिवसेंदिवस वाढ. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून नदीची पाहणी. तुळजाभवानी मातेच्या सोने चांदी अपहार प्रकरणी गुन्हा नोंद करण्यासाठी राज्य सरकारची परवानगी मागितली. सीआयडी संभाजीनगर विभागाचे पोलीस अधीक्षक सचिन पाटलांची माहिती. परवानगी मिळाल्यानंतर गुन्हा नोंद करण्याची शक्यता. मराठवाड्यातील धरणांच्या पाणीपातळीमध्ये घट. जायकवाडी धरणामध्ये फक्त 6% पाणीसाठा शिल्लक. संभाजीनगर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी आपत्कालीन पंप सुरू. परळी तालुक्यामधील चांदापूर तलावातील पाण्यासाठी आता पाणीसाठा शिल्लक झालेला आहे आणि परिसरातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. शेतकऱ्यांकडून तलावातील गाळ उपसा सुरू आहे. लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील 19 साठवण तलाव कोरडे. तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर पाण्याचा प्रश्न. शेती पिकं संकटात. धाराशिव जिल्ह्यात अवकाळीचा 10 गावांना फटका. अवकाळीमुळे शेती पिकांसह घरांचं मोठं नुकसान. भंडाऱ्यात अवकाळी पावसाने मिरची पिकाला फटका. मिरची उत्पादक आणि व्यापाऱ्यांवर आर्थिक संकट. सोलापुरातील करमाळा तालुक्यात उन्हाची तीव्रता वाढली. उन्हामुळे केळी पिकांवर परिणाम. धाराशिव जिल्ह्यात 226 प्रकल्पांमध्ये केवळ 4% पाणीसाठा शिल्लक. 26-25 मे पर्यंतच पाणीपुरवठा होणार. जिल्हा प्रशासन कामाला लागलंय. सोलापुरातील माळशिरस तालुक्यातील पाझर तलाव दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू. तालुक्यातील शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. परभणीच्या बोरीमध्ये वानरांची पाण्यासाठी भटकंती. पाणी टंचाईमुळे प्राणीही हैराण. तहान भागवण्यासाठी वानरांची मानवी वस्तीकडे धाव. रत्नागिरी जिल्ह्यात पाणी टंचाई. जिल्ह्यातील 200 वाड्यांमध्ये पाण्याचा प्रश्न. नागरिकांची तारांबळ. पुण्यातील भीमाशंकर परिसरात पाझर तलावामध्ये 14% पाणीसाठा. भीमाशंकर परिसरातील नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा. गोंदिया जिल्ह्यात 298 गावांना पाणी टंचाई. जिल्ह्यात टँकरनं पाणीपुरवठा सुरू. पाणीपुरवठा विभागानं उपाययोजना केल्या असून देखील कामांना मंजुरी नाहीये. पीक कर्ज वाटपाच्या अनुषंगानं बँक प्रशासनाचं नियोजन. नवीन स्केल ऑफ फायनान्सनुसार पीक कर्ज वाटपाच्या सूचना. वाशिम जिल्ह्यात खरीप हंगाम पेरणीपूर्वीच 75% शेतकऱ्यांना कर्ज वाटप करा. जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश.